पण 2017 ऑगस्ट यामध्ये मला जो जलदेव म्हणजे क्षीरसागर जे म्हणतो आपण जलदेवता, त्यांच्याकडनं एक आदेश असा आला की लक्ष्मी पूजन करताना समुद्री नमक, समुद्री मीठ जे आहे ते पूजेमध्ये जर नसेल तर तुम्ही कितीतरी प्रयत्न केले तर तुमच्या जीवनामध्ये, त्या जातकांच्या जीवनामध्ये जे हलाहल विष आलेलं असतं की नाही, आणि जी अलक्ष्मी स्वरूपात जी आलेली असते ती तशीच राहते. जी 14 रत्न समुद्रमंथनातून निघाली, आपण आवाहन करताना आहे ना, घेताना पण सगळे घ्यावं लागतं ना. आणि म्हणून जे लक्ष्मी पूजन करतो त्यावेळेला आपण जे मीठ ठेवतो त्यातले 2 दाणे, संध्याकाळचं पूजा आपण अजून एक पुढचं काय केलेलं नाही, 2 दाणे समुद्री नमक जे मीठ असतं घरातून बाहेर टाकतो. घरातील अलक्ष्मी बाहेर जाऊ दे, घरातील अलक्ष्मी बाहेर जाऊ दे, बाहेरील स्थिर लक्ष्मी सर्व देवदेवतांच्या सह घरामध्ये येऊन स्थिर वास्तव्य करू दे. ही ज्यावेळेला तुम्ही प्रार्थना करता त्यावेळेला लक्ष्मी पूजन संपलं. म्हणजे लक्ष्मी पूजन करताना संध्याकाळी खडे मिठातले 2 दाणे घराच्या बाहेर टाकायचे आणि प्रार्थना करायची की माझ्या घरातील अलक्ष्मी बाहेर जाऊ दे आणि बाहेरची लक्ष्मी सर्व देवदेवतांबरोबर माझ्या घरामध्ये स्थिर वास्तव्य, स्थायी स्वरूपात स्थिर व्हावी. स्थिर वास्तव्य करू दे, व्हावी नाही, व्हावी म्हणजे भविष्यकाळ झाला, हा करू दे. येस.